नमस्कार मंडळी. द 48 लॉज ऑफ पॉवर या जबरदस्त पुस्तकातला एक असा नियम जो आपल्या नकळत आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो. तो नियम आहे लॉ नंबर 10, इन्फेक्शन म्हणजे संक्रमण. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावर कसा परिणाम होतो हे आज आपण समजून घेणार आहोत. चला मग थेट मुद्द्यावर येऊया. कधी असं झालंय का की कोणाशी तरी बोलून आल्यावर एकदम ड्रेन झाल्यासारखं वाटतं? असं वाटतं की आपल्या आतली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी, सगळा उत्साह जणू त्या व्यक्तीने शोषून घेतलाय. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असतेच, नाही का? आणि ही जी एनर्जी कमी झाल्याची भावना आहे ना, ती फक्त आपल्या मनातली नाहीये. रॉबर्ट ग्रीन म्हणतात की हे एक भावनिक संक्रमण आहे, म्हणजे इमोशनल इन्फेक्शन, एखाद्या आजारासारखं. ही निगेटिव्हिटी नकळतपणे आपल्यात शिरते आणि आपल्याला आतून कमजोर बनवते. या नियमाचं एक परफेक्ट आणि तितकंच भयानक उदाहरण म्हणजे 19व्या शतकातली एक स्त्री, लोला मोंटेज. लोला म्हणजे जणू चालता बोलता विनाशकारी व्हायरस होती. तिच्या संपर्कात आलेला प्रत्येक जण अक्षरशः बर्बाद झाला. आता जरा स्क्रीनवर बघा. ही लिस्ट म्हणजे लोलाच्या आयुष्यात आलेल्या काही महत्त्वाच्या लोकांची कहाणी आहे. आणि या कहाणीचा शेवट नेहमी एकच होता: विनाश. पहिला, अलेक्झांडर दुजाहिये, पॅरिसमधला एक रायझिंग स्टार. लोला भेटली आणि काही दिवसांतच तिच्यावरून झालेल्या एका भांडणात तो मारला गेला. संपलं. मग बव्हेरियाचा राजा लुडविग, तो तर लोलाच्या इतका वेडा झाला की राज्यात दंगे झाले आणि त्याला चक्क आपलं राज्य गमावं लागलं. विचार करा. त्यानंतर जॉर्ज हिल्ड, एक हुशार मिलिटरी ऑफिसर. लोलाशी लग्न केलं, करिअर उद्ध्वस्त झालं आणि एका अपघातात त्याचा तरुणपणीच मृत्यू झाला. आणि शेवटी पॅट हल, त्याचंही नशीब असंच फुटलं. लोला त्याला सोडून गेल्यावर तो डिप्रेशनमध्ये गेला आणि काही काळातच मरण पावला. एक पॅटर्न दिसतोय ना, पूर्णपणे विनाश. लोलाची जी अस्थिरता होती ना, ती संसर्गजन्य होती. ती जणू काही अराजकतेचं म्हणजे केऑसचं एक चालतं फिरतं वादळ होती. तिच्या समस्या, तिची नकारात्मकता तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकामध्ये पसरायची आणि त्यांना आपल्यासोबत खाली घेऊन जायची. आणि लोलाची हीच गोष्ट आपल्याला रॉबर्ट ग्रीनच्या 10व्या नियमाच्या अगदी गाभ्यापर्यंत घेऊन जाते. नियम 10 एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. संक्रमण, दुःखी आणि दुर्दैवी लोकांपासून दूर राहा. आपल्या भावना या रोगांसारख्याच संसर्गजन्य असतात. म्हणजे बघा, एखाद्या बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच त्याच्यासोबत गटांगाळ्या खाण्याचा धोका असतो. अगदी खरंय. महान विचारवंत मोंटेनियाने हेच म्हटलंय. ते एकदा टीव्हीच्या पेशंटला भेटायला गेले होते आणि त्यांनी लिहिलं, लोक मला हे सांगायला विसरले की मी त्याची तब्येत सुधारण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या आजारामुळे माझी तब्येत नक्कीच बिघडणार होती. जे शारीरिक आजारांना लागू होतं तेच आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यालाही लागू होतं. बरं, तर मग ह्या जुन्या नियमाला आजच्या जगात आणून पाहूया. आजच्या काळात ही इन्फेक्शन्स आपल्याला कुठे कुठे भेटतायत? हो ना, ही इन्फेक्शन्स आपल्या अवतीभोवतीच फिरत असतात. उदाहरणार्थ, तो ऑफिसमधला सहकारी जो सतत प्रत्येक गोष्टीबद्दल कुरकुर करत असतो. बरोबर. किंवा तो मित्र ज्याला प्रत्येक गोष्टीत फक्त निगेटिव्हिटीच दिसते. आपण कितीही पॉझिटिव्ह सांगायचा प्रयत्न केला ना, तरी तो त्यातलं काहीतरी वाईट शोधून काढणारच. आणि हो, तो नातेवाईक जो कायम विक्टिम कार्ड प्ले करतो की माझ्यासोबतच असं का होतं. अरे, आणि सोशल मीडियाबद्दल तर बोलायलाच नको. तिथे तर 24 तास नकारात्मकतेचा पूर आलेला असतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टी आपली एनर्जी, आपला वेळ आणि आपलं मानसिक समाधान सगळं काही हिसकावून घेतात. माझा सगळ्यात मोठा प्रश्न की या इन्फेक्शन्सपासून स्वतःला वाचवायचं कसं? कारण अशा लोकांना मदत करण्याच्या नादात आपणच कधीतरी अडचणीत येतो. यावरचा उपाय 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप 1, धोक्याची चिन्ह ओळखा. अशा लोकांच्या भूतकाळात तुटलेली नाती आणि अस्थिरतेचा एक पॅटर्न नक्की दिसेल. स्टेप 2, अंतर ठेवा. त्यांच्याशी वाद घालू नका, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांच्या ड्रामामध्ये अजिबात अडकू नका. फक्त एक सुरक्षित अंतर ठेवा. आणि स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, आपली संगत काळजीपूर्वक निवडा. मुद्दाम अशा लोकांच्या सहवासात राहा जे पॉझिटिव्ह आहेत, यशस्वी आहेत आणि आनंदी आहेत. एकदम बरोबर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे संक्रमण दोन्ही बाजूनी काम करतं. जसं निगेटिव्ह लोकांची संगत आपल्याला खाली खेचते, तसंच पॉझिटिव्ह लोकांची संगत आपल्याला वर नेते. याला आपण पॉझिटिव्ह इन्फेक्शन म्हणू शकतो. हो ना. नेपोलियनचं उदाहरण घ्या. तो स्वभावाने थोडासा रांगडा होता, पण टॅलिरोसारख्या सुसंस्कृत आणि हुशार व्यक्तीच्या संगतीत राहून त्याच्यातही एक वेगळाच रुबाब आला. चांगल्या लोकांचे चांगले गुण आपल्यात हे नकळतपणे येतात. आणि हेच आपल्याला आजच्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या वाक्याकडे घेऊन येतं. एक प्रसिद्ध म्हण आहे की
आपण ज्या 5 लोकांसोबत सगळ्यात जास्त वेळ घालवतो, आपण त्यांची सरासरी असतो. हे वाक्य खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे. आपले विचार, आपल्या सवयी, आपलं यश सगळं काही आपल्या संगतीवर अवलंबून असतं. त्यामुळे आजचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आपण कोण बनणं निवडत आहोत. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला घडवत आहेत की बिघडवत आहेत यावर नक्की विचार करा, कारण आपली संगतच आपलं भविष्य ठरवते. The 1% Book Club. Subscribe, follow. The 1% Book Club.